एक ना एक दिवस आपल्या मुलीला नागरी सेवेत किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळवायचे असं स्वप्न उराशी बाळगून एका आईने आपल्या मुलीसाठी लाख रुपये पगाराची नोकरी सोडली आहे। या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या माजी शिक्षिका दीपाली सूर्यवंशी। पती नोकरीला, आपणही नोकरी करतोय, त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष व्हायचं। आपल्या मुलीमध्ये असलेली खेळाडू वृत्ती पाहून या शिक्षक महिलेने मुलीच्या संगोपनासाठी नोकरीचा त्याग केलाय। हा जो निर्णय होता की जॉब सोडण्याचा, हा खूप लवकर घेण्यात आला नाही। यामागे खूप सारं डिस्कशन झालं आमचं, आणि दोघंही हजबंड आणि वाईफ दोघंही जॉबला असताना मुलांकडे लक्ष देणं ही खूप मोठी जिम्मेदारी आहे। त्यामुळे आम्ही ठरवलं की एकाने तरी या गोष्टीला सॅक्रिफाईस करायचं। तेव्हा हा डिसिजन मी घेतला की मी घरी राहील आणि जे पुढचं आपलं आयुष्य घालवायचं असतं मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या पालन पोषणासाठी, संगोपनासाठी, तर ती गोष्टी मी करणार आणि जे आहेत मिस्टर जे आहेत त्यांनी आर्थिक व्यवहार ते सांभाळतील। आपल्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाने या आईच्या लेकीची आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे। गीत सूर्यवंशी असं या मुलीचं नाव। बास्केटबॉल आणि स्केटिंग असे खेळ ती खेळते। आपल्या खेळाडू वृत्तीनं तिनं एका मिनिटामध्ये 220 रिबल केले आहेत। विशेष म्हणजे गीत ही अवघी 5 वर्षांची आहे। गीत 3 वर्षाची असताना तिने बास्केटबॉल हा खेळ चालू केला। त्यानंतर तिची मी कला पाहिली की ती खूप सुंदर पद्धतीने ड्रिबलिंग करते। आणि मध्यंतरीच्या काळात कोरोना आला। कोरोना काळात मुलांनी मोबाईल पाहणं, टी व्ही पाहणं ह्या गोष्टी चालू केल्या। मग तेव्हा ठरवलं चला हिच्यासाठी काहीतरी नवीन गोष्टी करूया आपण। मग तेव्हा यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ सर्च केले, मुलीलाही त्या संदर्भात सांगितलं। ती तयार झाली, घरीच आम्ही ही प्रॅक्टिस केली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी। त्यानंतर मग खूप सराव केला आणि इंडिया बुकसाठी आम्ही मेल केला आणि त्यांचा रिप्लाय आला की तुम्ही तुमचं जे आहे कशा संदर्भात तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे त्या संदर्भात त्यांनी आम्हाला माहिती विचारली। आम्ही ती प्रोसेस केली। त्यानंतर गीतची मी प्रॅक्टिस घेतली। त्यानंतर मग ही प्रोसेस झाली आणि तिला 2021ला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं रेकॉर्ड झालं। तिने एका मिनिटात 220 रिबल केले। दोघी हातात बॉल घेऊन तिने हा रेकॉर्ड केलेला आहे आणि हा रेकॉर्ड तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, अजूनही आहे। नोकरी सोडल्यापासून दीपाली सूर्यवंशी आपल्या मुलीकडे विशेष लक्ष देत तिच्याकडून सराव करून घेतात। आपल्या मुलांना पूर्ण वेळ देणं हे पालकांचं कर्तव्यच। त्यामुळेच पालकांनी नोकरी सुरू असताना पाल्यांकडे लक्ष द्यावं आणि मुला-मुलींनीही आपल्याला जे हवंय ते करून आई वडिलांचं नाव उज्ज्वल करावं, असा संदेश महिला दिनानिमित्त दीपाली सूर्यवंशी यांनी दिलाय। ऑलिम्पिकसाठी गेली तर पूर्ण देशाला तिचा अभिमान राहील। तर त्या हिशोबाने प्रॅक्टिस चालू आहे तिला, आणि ती स्टेट लेवलची प्लेयर आहे। स्केटिंगसाठी ती स्टेट लेवलला खेळून आलेली आहे। बऱ्याचशा मॅचेस तिने डिस्ट्रिक्ट लेवललाही हिट केलेलं आहे। त्या हिशोबाने प्रॅक्टिस करून जर इन केस तिला भविष्यात ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहिला तर नक्कीच तिला आम्ही ऑलिम्पिकसाठी पाठवू। दरम्यान दीपाली सूर्यवंशी यांनी गीतमध्ये असलेली खेळाडू वृत्ती वेळीच ओळखून एक दिवस ती ऑलिम्पिक स्पर्धा खेळून देशाचं नाव मोठं करणार असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय। तरुणीने तर सांगू इच्छिते, खूप मोठं व्हा, खूप शिका, खूप आईवडिलांचं नाव कमवा आणि मोठ्या पोस्टवर जा। कारण की आजकाल जे आहे वातावरण बाहेर, त्याच्यासाठी महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं ही खूप गरजेची गोष्ट आहे। तर खूप शिका आणि छानपैकी जॉब करा। तर ह्या होत्या दीपाली सूर्यवंशी मॅडम, की यांनी स्वतःच्या मुलीचं असं एक भवितव्य त्यांना सांगायचं आहे की त्यांचं स्वप्न आहे की मुलगी एक तर सिव्हिल सर्व्हिसमध्ये पाठवायची आहे किंवा IAS IPS दर्जाचं तिला अधिकारी बनवायचं आहे, आणि नाही झाली तर त्यांना मुलीला स्पोर्ट प्लेअर म्हणून सनी ऑलिम्पिक मध्ये पाठवण्याची त्यांची तयारी आहे। तर असं, आणि याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या नोकरीचा त्याग केला। जी मेहनत करून त्यांनी नोकरी भेटलेली होती, जी DED करून त्यांनी खूप सारे एक्झाम देऊन त्यांनी नोकरी भेटलेली होती, त्या नोकरीचा आज त्यांनी कुठेतरी लात मारली आणि कुठेतरी त्याग केला।